नमस्ते नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तर गेले 2 दिवस व्लॉग वगैरे काही आलेला नाही आहे, 2-3 दिवस, आणि मी पण शूट नाही केलं। थोडं माझी सुद्धा तब्येत ठीक वाटत नव्हती, म्हणजे निवांत आपण शॉर्ट्स व्लॉग टाकूयात। एक होता शॉर्ट व्लॉग मी जो शूट सुद्धा केला होता, बट तोही अपलोड केला नाही, कारण असंच होत होतं की रात्री थोडं जागरण होणं, मग या सगळ्या गोष्टी मग आपल्या तब्येतीवर परिणाम होतो, म्हणजे की आपण 1-2 दिवस थोडा आराम घेतलाच पाहिजे। तर त्यानंतर आता घरचं आवरायला घेतलंय। आज थोडीशी घराची जी आमची व्यवस्था आहे, म्हणजे इकडचं तिकडचं साहित्य जरा हलवणार आहोत, या रूममध्ये त्या रूममध्ये वगैरे। घरात साहित्य भरपूर झाल्यामुळे ते ठेवायला जागा नाही आहे आमच्याकडे, त्यामुळे विचार करतो थोडंसं हा जो इथला बाहेरचा आमचा दिवाण छोटो बेड आहे तर तो आज शिफ्ट करायचा। तसंही बेडरूमचा जास्त वापर होतच नाही, त्यामुळे म्हणलं की हा जो बेड आहे तो आत ठेवायचा, त्याच्यावरती सगळं साहित्य वगैरे अरेंज करायचं, असं सगळं प्लॅन चाललंय। त्यामुळे आज स्वच्छता अभियान आहे आमच्या घरी। त्याआधी आता जेवणाला सुरुवात करते, जेवण बनवून घेणार। सॉरी, बाहेरचा आवाज येत असेल का नाही, ते घरं वगैरे आता नवीन बांधायची सुरू आहेत, त्यामुळे कंटिन्युअसली त्याचा आवाज काही ना काहीतरी येत असतो। मग आता हे सगळं बरंचसं काम आहे तसं, कारण बाल्कनी सुद्धा क्लीन करून, म्हणजे क्लीन आहेच, बट ते कुंड्या वगैरे आहेत ना, मग मी झाडं घेऊन आले। तुम्हाला माहिती आहे, मी शॉर्ट ब्लॉग मध्ये दाखवलं होतं की मी झाडं आणायला गेले होते, छोटी रोपं, तर ती घेऊन आले। त्या कुंड्या सगळ्या क्लीन करून त्यातली माती काढून पुन्हा त्या भरायच्या आहेत। अशी बरीचशी कामच करायची आहेत मला। दिवाळीचे जे काही हे होते साहित्य होतं दिवाळीचं आमचं डेकोरेशनचं वगैरे, तर ते सगळं परत पॅक करून ठेवायचं, ते झालंच नाही माझ्याकडून। पुन्हा ठेवणं आतमध्ये, मी असंच वरती ठेवलं होतं। त्याआधी आता आधी जेवण बनवून घेते आणि त्याच्यानंतर क्लिनिंगला सुरुवात करायची आहे। आणि आजचा माझा क्लिनिंगचा साथी जो आहे तर त्याची सुद्धा तुम्हाला ओळख करून देणार आहे। तर पहिल्या आधी जेवण करून घेते। जेवण केलं आणि खूप दिवसांपासून पेंडिंग पडलेलं हे काम आधी करून घेतलं। बाल्कनीमध्ये मला नळ लावायचा होता, तर तो लावून घेतला आणि मग क्लिनिंग करायला सुरुवात केली घरामध्ये। आज क्लिनिंगसाठी मी यूज करते अगारो वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर। याची केबल 5 मीटर लॉंग आहे, 360 डिग्री स्विवेल व्हील्स आहेत आणि रबर प्रोटेक्टिव्ह कव्हर पासून बनलेलं ऑन ऑफ स्विच इथे आहे। अपर पार्ट ओपन करण्यासाठी इथल्या क्लिप्स ज्या आहेत ओपन करायच्या आहेत, आणि इथे दिसते ती मोटर आहे जिथे सक्शन जनरेट होतं। लोअर पार्ट मध्ये इथे क्लोथ बॅग आहे जी डस्ट पार्टिकल्स मोटरमध्ये जाण्यापासून रोखते, आणि 21 लिटर कपॅसिटी वाला हे कंटेनर आहे। अपर पार्ट पुन्हा फिट करणं सोपं आहे, फक्त या क्लिप्स लावायच्या। सोबत मॅन्युअल सुद्धा दिलं ज्यामध्ये डिटेल्स मध्ये तुम्हाला माहिती भेटेल। सोबत एक्सटेंड करता येईल अशी ट्यूब येते, याच्या एक साइडला होस आणि एका साइडला ब्रशेस कनेक्ट करायचे असतात। सोबत हा फिल्टर सुद्धा भेटतो जो व्हॅक्यूम करताना अप्पर साइडला इथे कनेक्ट करायचा असतो, आणि व्हॅक्यूम क्लीनरच्या लोअर साइडला होस कनेक्ट करायचा असतो। जस्ट फक्त तुम्हाला ट्विस्ट करायचंय आणि ते लगेच कनेक्ट होऊन जातं। होसच्या दुसऱ्या साइडला इथे एक्सटेंडेड ट्यूब कनेक्ट करायची असते, आणि या ट्यूबच्या दुसऱ्या साइडला आपल्याला ब्रशेस रिक्वायरमेंट नुसार आपल्याला कनेक्ट करायचे असतात। हा फ्लोर ब्रश आहे, कार्पेट किंवा हार्ड सरफेसेस वरती तुम्ही यूज करू शकताय। इथे बघा किती इझिली 1 वे मध्ये सगळं हा डस्ट जो आहे तो क्लीन होतोय। इथे काही कागदाचे मी तुकडे करून टाकलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की हा किती पॉवरफुल असा व्हॅक्यूम क्लीनर आहे। क्लिनिंग एबिलिटी जी आहे ती खूप चांगली आहे, बघू शकता काही सेकंडमध्येच हे सगळं क्लीन केलंय मी। त्यामुळे घरी वापरण्यासाठी जर व्हॅक्यूम क्लीनर हवा असेल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे। घरामध्ये आपल्या असे काही एरियाज असतात जिथे आपल्याला इझिली पोहोचता येत नाही, आणि कोणे वगैरे असतात घराचे, तर तिथे हा क्रेव्हिस नोझल आपण यूज करू शकतोय व्हॅक्यूम करण्यासाठी। सक्शन पॉवर हाय असल्यामुळे खूप इझिली सगळं क्लीन होतं। देन हा मल्टीपर्पज ब्रश जो आहे तर तो गादी किंवा आपल्याला उषा वगैरे असतात तर त्या क्लीन करता येतात त्याच्यामुळे। आफ्टर क्लिनिंग स्विच ऑफ केलं, व्हॅक्यूम क्लीनर इथे मी ओपन केला, आणि इथे जी क्लोथ बॅग आहे तर याला बघा डस्ट पार्टिकल सगळे जमा झालेले आहेत, आणि कागदाचे जे काही तुकडे मी व्हॅक्यूम क्लीनरने क्लीन केले होते तर ते सगळे इथे जमा झालेत। वेट व्हॅक्यूम करताना क्लोथ बॅग बाहेर काढायची। हा आहे ऍब्सॉर्बिंग ब्रश, जे काही पाणी असेल तर ते सुद्धा खूप इझिली 1 वे मध्ये क्लीन होतं। आजपर्यंत ड्राय वाले व्हॅक्यूम क्लीनर पाहिले होते, पण वेट वाले पहिल्यांदाच पाहते। इथे चहाचं पाणी आहे सांडलेलं, तर ते मी वेट व्हॅक्यूम क्लीनरने क्लीन करते, ते सुद्धा खूप इझिली क्लीन होत आहे। कापडाचा वगैरे जर आपण वापर केला ना तर त्या कापडाला लगेच त्याचा डाग पडतो, तुम्हाला तर माहित असेल, किंवा दुसरं कलरफुल कोणतं पाणी असेल तरी सुद्धा त्याचे डाग कापडाला लागून राहतात। अशा वेळी हा बेस्ट ऑप्शन आहे। आणि हे जे सगळं आपण क्लीन केलं होतं वॉटर, तर इथे बघा सगळं जमा झालेलं आहे। 21 लिटरची याची कपॅसिटी आहे। स्टेनलेस स्टील आहे, सो गंजण्याचं टेन्शन नाहीये। जास्त पाणी असेल तर डायरेक्ट फेकू शकताय किंवा मग असं कापडाने सुद्धा पुसू शकताय। या फिल्टरचा यूज जनरेट झालेली एअर पास होण्यासाठी होतो, तर ज्या वेळेस आपण ब्लो फंक्शन करणार असतो त्यावेळेस
होस वरच्या साईडला आणि फिल्टर खालच्या साईडला लावायचा. अशा प्रकारे इझिली डस्ट ब्लो अवे करण्यासाठी तुम्ही व्हॅक्यूम क्लीनर यूज करू शकताय. आफ्टर यूज वायर गोळा करून इथे ठेवू शकताय. त्याचसोबत ट्यूब जी आहे ती इथे अडकवून सुद्धा ठेवता येते. या व्हॅक्यूम क्लीनरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. मी कपडे घडी घालतोय. कपाटातले कपडे थोडे अस्ताव्यस्त झाले होते, मग म्हणलं आता पुन्हा घडी घालून ठेवूयात. नरेंद्र पण आहे तिथे मस्त सॉंग्स ऐकत घडी घालतायत आणि मी ते माझे कपडे घडी घालते, ते त्यांचे घालतात. हे कपडे वगैरे सगळे अरेंज करून झाले. माझे कपडे फेकून द्यायला लागलेत. त्यांना मी काम दिले, त्यांचे आणि राजनंदिनीचे कपडे त्यांनी घडी घालायचे आहेत, कारण ते थोडे थोडे आहेत. माझ्या एकटीचे खूप जास्त असल्यामुळे ते माझे मी घालते. आणि ते करून मग आधी कपडे घडी घालायला लागतील ना, मग हे अरेंजमेंट चेंज करायचे. तर आता ते करून घेतो आधी आम्ही. सो इथे असा एवढा पसारा पडलाय कपड्यांचा, आणि हे कपाटात पण कपडे आहेत. एकदा कपडे मी ठेवलेत कपाटामध्ये, परत ते होतातच जसे व्हायचे तसे. आणि आता तर मला ना अलीकडे सापडतच नव्हते माझे कपडे. कितीही वेळा ठरवलं की हां आत्ता ठेवले ना की आता व्यवस्थित घ्यायचे हे करायचे, पण कधी कधी काय होतं गडबडमध्ये ना घेतले. किंवा नरेंद्र जेव्हा कधी स्वतःहून मला माहीत नसताना घडी घालतील ना कपडे, तेव्हा तसेच उचलतात, कुठेही ठेवतात, असं करतात. त्यामुळे ते पूर्ण गोंधळ होऊन जातो. काय तुटलं असू दे की दुसरं बसूयात. मला आज करूनच घेऊयात हे काम सगळं. परत इस्त्री वगैरे करून ठेवले कपडे नाही की म्हणजे आयनिंग वगैरे केलं की जरासं एकावर व्यवस्थित राहतात, पण या इस्त्री नाही केले तसेच कोण करायला मेसेज. तर इस्त्री वगैरे करून कपडे ठेवले ना की व्यवस्थित राहतात एकामेकावरती अरेंज. पण सध्या तर माझ्याकडे कपडे खूप जास्त झालेत. माझे आहेत किंवा काही माझ्या बहिणीचे पण आहेत कपडे. सो खूपच झालेत. सो ते ठेवायला जागा नाही झाले, आणि इतक्यात मी लगेच ते अजून हे करणार नाही आहे, डिस्कार्ड करणार नाही आहे. मला वाटते मी आता डिसेंबर आला ना, जानेवारीमध्ये वगैरे यातले कपडे पुन्हा डिस्कार्ड करणार आहे सगळे, आणि नको असलेले बघू त्याचं काय करायचं ते. आणि माझ्याकडे ऑर्गनायझर्स पण थोडेच आहेत, मी अजून मागवलेलेच नाहीत, मला हवे होते तसे. सो ते नंतर सगळं करेन. आता सध्या खूप गोंधळ आणि बाकीची कामं पण आहेत मला खूप, त्यामुळे ह्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं आहे. आणि कपड्यांचं खरंच मला एकतर ऑर्गनाईज करणं खूप गरजेचं आहे, कारण भरपूर झालेत कपडे. या बेडमध्ये पण कपडे आहेत, ह्यातले थोडे कपडे मी देऊन टाकणार आहे कुणाला तरी, चांगलेच आहेत. त्यामुळे ते इकडे तिकडे फेकण्यापेक्षा कोणतरी यूज करणार आहे. इथे आमच्या मागे येतात ऊस तोडायला वगैरे, त्यांना पण देऊ शकते मी. बघू आता काय करायचं त्या कपड्यांचं. आवरून घेते आता पटापट. कपडे वगैरे घडी घालून झाले. त्याच्यानंतर मग थोडं एरिया वगैरे चेक केला रूमचा, कुठे काय साहित्य वगैरे कसं बसेल. आणि मग प्लॅन करून आम्ही कपाटाचीच थोडी जागा चेंज केली तिथली, आणि दिवाण बाहेरच ठेवला. तर त्या दिवाणमध्ये बरंच आमचं साहित्य पुन्हा मावला ॲडजस्ट केलं आम्ही. सो तो प्लॅन कॅन्सल केला की तो आतमध्ये आणून ठेवायचा. आतमध्ये पुन्हा खूपच गर्दी झाली असती त्या सामानाची. आणि या मॉबमुळे तर सध्या खूप इझी झाले मला फरशी पुसायला. सगळ्यांना वाटतं ही काय सारखी क्लिनिंग करत असते, पण धूळ वगैरे भरपूर येते, कारण ओपन एरियामध्ये थोडंसं घर असल्यामुळे ना बरंचशी धूळ घरामध्ये जमा होते. फ्रेश होऊन मग रात्रीच्या जेवणाला सुरुवात केली. आज बनवायचं होतं थालीपीठ आणि काळ्या वाटाण्याची भाजी. इथे फोडणी केली कांदा टोमॅटोची, आणि त्यानंतर सगळे मसाले ॲड केले. हळद, लाल तिखट, जिरा पावडर, धना पावडर. वाटाणे आधी भिजवून घेतले होते मी रात्रभर, आणि त्याच्यानंतर मग कुकरमध्ये शिजवून घेतले होते. ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केले. मीठसुद्धा टाकलं. मीठ थोडंसं आता सध्या मी ते पतंजलीवालं मी घेऊन आले आहे, पण ते मला काही आवडलं नाही, कारण थोडंसं क्रिस्टल टाईपमध्ये आहे. सो अंदाज येत नाही आहे. मी याच्या आधी जे वापरलं ते अगदी पावडर फॉर्ममध्ये वापरलेलं आहे मीठ. सो थोडा अंदाज येत नाही आहे मिठाचा या. केक बनवला तर जो खूप हेल्दी सुद्धा आहे, तर त्याची रेसिपी द्यायची मी विसरले होते आणि शूट करून ठेवले होते. सो मी याच व्हिडिओमध्ये ती कनेक्ट करते पुढे, पाहून घ्या. हा वॉलनट बनाना केक बनवण्यासाठी ना मी 3 पिकलेली केळी घेतली होती. जास्त पिकलेली केळी असतील तर उत्तम, कारण इथे जास्त बाकी कोणत्या स्वीट्सचा पण वापर नाही करणार आहोत.
तर आधी ही मॅश करून घेतली. तुम्ही मिक्सरमधून सुद्धा बारीक पेस्ट करून घेऊ शकता. त्यामध्ये पाव वाटी तूप, अर्धी वाटी गूळ आणि 2 चमचे कोको पावडर ॲड केली आणि पुन्हा एकजीव करून घेतलं. त्यानंतर गव्हाचं पीठ मी यामध्ये 1 वाटी आधी ॲड करून घेतलं आणि मिक्स करून घेतलं. थोडंसं हेल्दी वेने बनवायचं असल्यामुळे स्वीट मी जास्त काही ॲड नाही केलं याच्यामध्ये. त्यानंतर अर्धी वाटी पुन्हा गव्हाचं पीठ ॲड करून ते पुन्हा एकजीव करून घेतलं. जे काही वॉलनटचे म्हणजेच अक्रोडचे तुकडे होते तर ते सुद्धा त्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलं. अगदी चिमूटभर मी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर यामध्ये ॲड केला. आणि ॲमेझॉनवरून ना मी हे ट्रे मागवले होते बेकिंगचे. तर त्यामध्ये ॲक्च्युली गरज नाही आहे तेल लावायची, पण तरी पहिल्यांदा करत होते म्हणून मी लावलं कारण फसायला नको. त्यानंतर अशा प्रकारे बेक करून घेतला केक आणि हा खूप सुंदर केक झाला होता. ॲक्च्युली गरम कट करायला नको हवा होता, बट मला काही कंट्रोल नाही झालं, सो मी गरमच कट केला आणि खूप टेस्टीसुद्धा झाला होता. इथे पाहू शकता, ट्राय करून पहा, खरंच खूप टेस्टी होतो. आणि मला एक कमेंट वाचलेले आठवते की बिस्किट्स बनवले होते मी जसे दाखवले होते तसे तुटले. तर जेव्हा बिस्किट बनवतो ना तेव्हा ते गरम असताना लगेच उचलायचे नाहीत, तेव्हा ते थोडेसे सॉफ्ट असतात, सो तुटू शकतात. थंड झाले ना ते व्यवस्थित असे क्रंची छान होतात. सो थोडा वेळ ठेवायचे आणि थंड झाल्यानंतरच त्या बिस्किटांना हात लावा, म्हणजे ते तुटणार नाहीत. मी सुद्धा पहिल्यांदा केलं तेव्हा तसंच झालं होतं. मी उचलायला गेले आणि अगदी सॉफ्ट झाले होते आणि लगेच ते तुटत होते. मग मला वाटलं चुकलं असेल माझ्याकडून. मग मी थोड्या वेळाने पुन्हा ट्राय केलं तर ते मस्त व्यवस्थित झाले होते. सो कधीही बेक केल्यानंतर लगेच ते उचलायला जायचं नाही किंवा थोडा वेळ ठेवायचं, कूल डाऊन झाल्यानंतर मग ते पाहायचं हातात घेऊन. आणि केकसुद्धा गरम होता, थोडासा कोल्ड झाला ना की मग कट केला तरी छान होतं. मी तर खूपच गडबडीत केक लगेच कट केला होता कारण मला कंट्रोल होत नव्हतं. पण टेस्ट खूप छान होते. स्वीट्स कमी म्हणजे साखर नव्हतीच वापरली, पण गूळ जो होता तर तो सुद्धा खूप कमी वापरला होता. त्यामुळे थोडी टेस्ट गोडची कमी होती, पण ती मला तशी हवी होती म्हणून मी ॲड केलेलं. तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही अजून एक अर्धी वाटी गूळ घालू शकता त्याच्यामध्ये टेस्टसाठी. ओके, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.